पार पडला. या मेळाव्यामध्ये दोघं जे आहेत त्यांनी एकत्र राहण्यासाठीची घोषणा केलेली आहे. आता पुढे ठीक, चांगली गोष्ट आहे. आणि कोणत्याही पक्ष एकत्र होत असा तर शेवटी त्यांचा हा व्यक्तिगत विषय आहे, त्याच्यामध्ये आपण बोलणं उचित नाही आहे. सिंहासन खाली करा, ठाकरे येत आहे अशी गर्जना संजय राऊतांनी केली कालच्या मेळाव्यावर. संजय राऊत खाली बसलेले होते, त्यांनी जास्त बोलायचं नसतं, वरती सिंहासनवरती होतं. जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं असं राज ठाकरे म्हटलेले आहेत. व राजसाहेब हे बोलण्यामध्ये कसे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे देवेंद्रजींनी पण रात्री काल तरी काहीतरी प्रतिक्रिया दिली, मी ती काही पाहिली नाही. पण शेवटी आता हे चालणार आहे. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेच्या पाया पडावं लागलं असे नितीश राणे म्हणतात. हे बघा, आपण त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आहे. आपण आपल्या पक्षाचं काम करणं, महायुतीचं सरकारचं जे काम चाललं आहे ते जास्त स्पीडमध्ये वाढवणं. समोराच्याकडे काय अजेंडा आहे तो आपल्याला माहीत आहे. मराठी आपण पण आहे, मराठी ते पण आहे. फक्त विषय आहे की पहिली ते 5वी कंपल्शन करू नये. 5वीपासून सगळे हिंदी बोलता, मी पण हिंदी बोलतो. 5वी नंतर मी पण हिंदी शिकलो आहे. विषय तेवढाच आहे. त्याचा भाऊ ते करतायत म्हणून आपण करावा असं मला वाटत नाही. आणि कोणावर बोलण्यापेक्षा आपलं जोरात काम चाललं आहे ते कामं बघायचे. आता आज जसं आम्ही हे काम बघतो आहे ते दोघं भाऊ एकत्र आहेत, आपण पूल जोडतो आहे, चालू द्यायचं आपण आपलं काम. मराठीसाठी गुंडगिरी करायला सुद्धा तयार आहेत आम्ही. कोण करणार नाही गुंडेगिरी? सगळे गुंडेगिरी करतात, पण गुंडेगिरी करण्यासारखं वातावरण तर पाहिजे ना. तो ठाकरे नावाचा ब्रँड आता राहिला नाही. ठाकरे नावाचा ब्रँड असतं तर बाळासाहेब ठाकरे असते तेव्हा आपण 288 आमदार निवडून राहिले असते. आता पण शिवसेना 74-70च्या पुढे जात नाही असं तुमचे आमदार जे आहेत संजय गायकवाडांनी म्हटलं आहे. तर आमच्या आमदारांनी म्हटलं ते त्यांचा मांडलेला विषय आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्यात काय आहे? शेवटी ते आमचे आमदार आहेत. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे साहेबांचा गद्दार म्हणून उल्लेख केलेला आहे. ते आता आम्हाला ऐकायची सवय होऊन गेली. तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहतो. गिरणेचा पूल हा महापालिकेत ताब्यात आहे. तो PWDने आपल्याकडे वर्ग करा म्हणून अनेक वेळा पत्र व्यवहार केला आहे. तो PWDकडे जात नसल्यामुळे आणि महापालिका मेंटेनन्स करत नसल्यामुळे त्यासाठी खड्डे बरेच पडलेले आहेत. PWDकडे का वर्ग केला जात नाही? हे बघा, आता आपण रस्त्याचंच काम हाती घेतलेलं आहे. फक्त आपण ही ट्रॅफिक वळली तर एजन्सीसुद्धा येऊन उभी आहे आपली, त्यांना वर्क ऑर्डर झाली आहे. आपण पूर्ण रस्ता सिमेंटचा रोड करतो. 30 करोड रुपये आपण त्याच्यावर मंजूर केला. जुना पूल म्हणजे कोटेनगर टू पाळदी, त्याच्यामध्ये जुन्या पूलचंही दुरुस्ती त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. हो, एक मिनिट. भाजपचे दिनेश लाल यादव जे आहेत त्या सांगितलं की मी मराठी बोलणार नाही, मला जाऊ दे आता, काढून इतकं दाखवा. स्टेटचं नको घेऊ.